जी झाली. आता वळूयात आपण चालू सामन्याकडे. कराड फायटर्स विपक्ष सन स्पोर्ट्स. या स्पर्धेसाठी आपण पाहिली तर जी इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेसाठी विजेता संघ मालकाला आपण पाहिले तर देण्यात आली ती संपूर्ण इलेक्ट्रिक बाईक. सध्या मात्र व्यासपीठाच्या अगदी समोर जे आपण पाहिले तर विजेता इलेक्ट्रिक स्कूटी विजेता संघाला अर्थातच सर्वांनी आदरणीय नामदेव शेठ सनस यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आणि राहुल दादा भनगे साहेब यांच्या माध्यमातून ही बाईक देण्यात आले. त्यांचं मी आभार व्यक्त करेल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाची संपूर्ण मालिकावीरची संघाला आपण पाहिलं तर विजेता संघासाठी असलेली संघ मालकासाठी असलेली बाईक राहुल दादा भनगे यांचं मी आभार व्यक्त करेल. नामदेव शेठ सनस यांचा आभार व्यक्त करेल. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर या बाईकचे ते स्पॉन्सर आहेत. तत्पूर्वी व्यासपीठावरती आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर चेंडू स्पॉन्सर केले गेले सर्वांनी. अर्जुनदादा गोळे साहेब आपण पाहिले तर उद्योजक, त्यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर बाळ गोपाळ मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी शेटे साहेब ते देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय प्रशांतदा शिंदे साहेब वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण दादा लकडे साहेब यांचंही मनापासून अधिक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. सुस्वागतम. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. राजू कंक ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल कमी गतीचा होता. बॅटची इनर एज बॉल इथे निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या पाल्याड. पहिल्याच बॉल वरती दमदार चौकार आलाय. राजू कंक आणि अजय शेलार आघाडीची जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती शरद कोंढाळकर. बेस्ट वर्सेस बेस्ट. कराड तालुक्याचा बाकासूर राजू कंक पहिल्याच बॉल वरती चौकार खेचतोय. धीम्या गतीच्या बॉल वरती बॉल आता हवेमध्ये आहे. फटका फसलाय. अगदी धावत क्षेत्ररक्षक निघाले होते. बॉल पर्यंत पोहोचले परंतु नाही अडवू शकले. बॅकअप तिथे अगदी वेगाने आलाय. चेंडूचा पाठमोरा करताय. चेंडू अडवेपर्यंत उचलून फेकेपर्यंत धावा तिथे बऱ्याच पूर्ण केल्या अक्षरशः. हेच आपण पाहू. चांगलं रोखलंय तिथे. सेफ आहे. तीन धावा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. वेग भरपूर होता. थोडासा वायजिश ठेवला होता या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेत. ओ चुकी झालीये शेवटच्या क्षणाला. थोडीशी खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. त्यानंतर मात्र मोबदला इथे भोगावा लागतोय. चुकीला माफी नाहीये. चुकी झाल्यानंतर 4 धावा आल्या. चौकार. अजय शेलार पहिल्याच बॉल वरती. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अर्थातच विद्यमान अध्यक्ष
आणि आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी ज्यांचा संघ आपण पाहिलं त्यांनी ॲक्शनमध्ये खेळताना पाहिला पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोबत सातत्यानं उभं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच सर्वांनी आदरणीय निलेशदादा भोसले साहेब यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. भैया साहेब वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026च्या या फायनलच्या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. थँक्यू. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. 11 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी सुरेख गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. एक चौकार जरूर, 2 चौकार जरूर आले, त्यानंतर चांगलं थांबवलंय. डॉट बॉल आलाय आता. दोन्ही तुल्यबल खेळाडूंमध्ये सध्या आपण पाहतोय हा सामना चालू आहे. शरद कोंडाळकर दुसऱ्या बाजूला राजू कंका आहेत. अजय शेलार चांगले बॅटर. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक हे चुकी झालेली नाहीये. प्रॉपर जज केलं बॉलला, त्यानंतर बॉल खाली आले आणि के ची ते पकडला गेला. सुंदर झेल एक्स्ट्रा कव्हरला. अजय शेलार इथे बाद होत आहेत. चौकार आल्यानंतर गोलंदाजाने चांगला कमबॅक केला. एक डॉट बॉल, त्यानंतर आता परतीचा इशारा केलाय. महत्वपूर्ण विकेट. खेळाडू क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जातोय. अजय शेलार बॅक टू द डग आउट. शेवटचा बॉल. चला लगेच या बॅट्समन दादा या लगेच प्लीज. आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या षटकाचा खेळ इथून थांबलाय. अखेरीस धावा धावपलकावरती. 11-1 गडी बाद संघ कराड फायटर्स. गणेश शेलार नवीन फलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ थांबला. भरपूर चांगलं षटक राहिलं. 11 धावा खर्च जरूर झाला, परंतु एक महत्वपूर्ण विकेट म्हणजेच अजय शेलार आयकॉन खेळाडूला पाठीमागे पाठवलं. चॉईस खेळाडू आपण पाहतोय राजू कंक, कराड तालुक्याचा बाकासूर. सुपर 6 मधली ही दुसरी मॅच आहे, दुसरी लढत आहे. चांगला खेळ तुम्हाला 100% करावाच लागणार आहे. राजेश घाडगे ओव्हर नंबर 2 मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. सन स्पोर्ट्स प्लीज. राजू गंगसाठी हा बॉल आपण पाहिलं तर फुल टॉस होता. फ्लिक करायचा होता. रिस्क इथे घेतली गेली होती, परंतु बॅट वरती हवा असा बॉल आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती.
क्षेत्ररक्षण जरूर बदलवलं जाईल, कारण की पाहिलं कोणत्या क्षेत्रामध्ये त्याला बॅटिंग करायची आणि त्या क्षेत्रामध्ये आता सुरक्षणाची संरक्षित भिंत उभी केली आहे. शफल झाले, फटका फसलाय, फर्स्ट स्लिप तिथे तैनात आहे, कॅच पकडलाय. कराड फायटर संघाचा चॉईस खेळाडू राजू कंक आता मैदानाच्या बाहेर चाललेत. जोखीम उचलली, जोखमेच्या जोरावरती फटका खेळत असताना फटका फसला. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीयेत, कारण की त्यांना चांगलंच माहिती आहे इसको पकड डाला तो मॅच झिंगाला. कॅच पकडली आहे, राजू कंक मैदानाच्या बाहेर. स्क्रीनवरती आपण पाहतोय खास आकर्षण या स्पर्धेचं विजेता संघ मालकाला दिली जाणार ही इलेक्ट्रिक स्कूटी आणि ही चित्र ज्यांच्या माध्यमातून टिपली गेली आहेत. मनवेद म्हात्रे 81-82, अक्षय म्हात्रे यांचे सुपुत्र. भरपूर चांगला कॅमेरा वर्क, अगदी कमी वयामध्ये मनवेद आपल्या स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करतोय. आपण पाहतोय मनवेदला. भरपूर हुशार कॅमेरामॅन जो सध्याच्या घडीला तयार होतोय. अक्षय म्हात्रे यांच्या तालमीमध्ये तो तयार होतोय. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून तो पुढे चाललाय. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. निलेश पनाळे नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. बरेच वर्ष क्रिकेटचा अनुभव याच खेळाडूकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. मोठमोठ्या मैदानांवरती अनेक चांगल्या पद्धतीने चांगली खेळी सादर करत असताना निलेश पन्हाळे हे नाव प्रत्येकाने ऐकलंय. शफल झाले, जागा बनवली होती, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु गोलंदाज राजेश सांगतात मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये, जागेवरती थांबवलंय. पहिले 3 बॉल वरती गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. चांगल्या चांगल्या फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात. राजेश घाडगे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये सुरेख खेळ चालू आहे. लोअर फुलटॉस होता, आक्रमणासाठी मोहित केलं. इथे काय घडलंय, काय बिघडलंय? पंच सांगतायत खेळाडूला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं होतंय पतन, आल्या पावली निघालेत. थांबायचं होतं या खेळाडूवरती. भरपूर साऱ्या अपेक्षा संघाच्या निर्भर होत्या. जास्त वेळ नाही सांभाळू शकले संघाची धुरा. अगदी स्वस्तामध्ये परतलेत मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. करण मालुसरे लेफ्ट हँड बॅटर आहेत. डावखोरे आताचे विस्फोटक फलंदाज. चार बॉल वरती एकही धाव अजून 3 बॉल वरती अजून एकही धाव आलेली नाहीये. धीम्या गतीचा बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. सलगचे 5 चेंडू निर्धाव हाताळलेत. मेडन ओव्हर होणार का? राजेश घराळे काय गोलंदाजी करतायत. महत्वपूर्ण खेळाडूंना पाठीमागे पाठवत असताना राजेश घाडगेने 4 मुंड्या चित केले. शेवटचा बॉल आहे आता. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधली पहिली मेडन ओव्हर होणार का? तो कारनामा करणार काय?
राजेश घाडगे यांचा हा बॉल खोलवट टप्प्याचा एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर, 2 विकेट देखील मिळवल्या. ती विक्रमी गोलंदाजी त्या स्वतःच्या नावावरती केली जातीये. अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 मधली पहिली मेडन ओव्हर राजेश घाडगेच्या नावावरती. 6 चेंडू हाताळले, 2 विकेट्स पाठीमागे पाठवल्या, एकही धाव दिलेली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये जिथे करो या मरो परिस्थिती असे होती तिथे मात्र मेडन षटक हाताळलंय. पोलादपूर तालुक्याचा हा गोलंदाज तेज आणि तर्रार. पोलादपूर एक्सप्रेस. अतुल चव्हाण. 11 धावा धावपलकावरती. कमी धावसंख्येवरती 12 बॉल वरती अजून थांबवलंय. अतुल चव्हाण डावकरी आताचे गोलंदाज. पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. बॉल हवेमध्ये जज केलं जाते. बॉलला नाही जज करू शकले. चुकी झाली आणि चुकी झाल्यानंतर बॉल तिथे पाठीमागे निघून चाललाय. मिड विकेटला मिळाला चौकार. फसवलं होतं. अतुल चव्हाणची कमाल, परंतु साथ नाही मिळाली क्षेत्ररक्षकाची. कॅच ड्रॉप. त्यानंतर 4 धावा जमवल्या. संदीपजी डिगे साहेब यांच्या माध्यमातून आज आपण फ्लॅग्स पाहतो, जे झेंडे पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. प्रत्येक टीमचा लोगो त्याच्यावरती आहे. मध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा लोगो आहे. अगदी सुपर्ब आणि डोळ्याचं पारणं फेडणार असं हे आयोजन आहे. प्रत्येक जण आल्यानंतर शिवा जाधव बॉस यांची पाठ थपथपवतोय. काय आयोजन केलंय, अप्रतिम आयोजन. आडव्या बॅटने फटका आता सजवला. कॅच सुटल्यानंतरचा प्रहार आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती याच खेळाडूची कॅच ड्रॉप झाली होती. दुसऱ्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. कॅच सुटल्यानंतरचं समीकरण कुठेतरी विस्कटताना आपल्याला पाहायला मिळतंय. 21 धावा धावपलकावरती. धावपलक वेगाने पुढे धावायला सुरुवात झाली आहे. कालच्याच दिवसामध्ये 126 धावांची विक्रमी खेळी कराड फायटर्स या संघाने केली होती, परंतु आज त्यांचा खेळ शांत ठेवलाय सन स्पोर्ट्स या संघाच्या गोलंदाजांनी. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 22 धावा धावपलकावरती. मिड विकेटला जास्त फटके येत आहेत. अतुलने बाजू बदलली, थोडासा वाईडिश ठेवलं, चेंडूला सोडून दिलं. फुलटॉस बॉल होता, परंतु भरपूर वेगाने हाताळला होता. क्षेत्ररक्षक धावतील. यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी अगदी योग्य दिशेला योग्य वेळेवरती गेली. एकच सिंगल या बॉलवरती. धावपलक 1 पुढे सरकला, जाऊन पोहोचलाय 23च्या घरामध्ये. 23 धावा धावपलकावरती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ सध्या चालू आहे. 3 बॉल झालेत. अजून 3 बॉलचा खेळ इथे बाकी असेल. धावपलक 23च्या घरामध्ये. तीन बॉलचा खेळ झालाय. चेक करतोय आम्ही.
फेअर डिलिव्हरी, एक सिंगल या बॉलवरती. माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके संदीपजी डिगे साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फ्लॅग सौजन्य राहिले, झेंडे दिलेत. प्रत्येक टीमचा लोगो अगदी सुरेख, प्रत्येकाला आवडेल असं साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक छान ओळख दिली गेली. धन्यवाद साहेब, आपला असाच प्रतिसाद आमच्या सोबत असेल अशी आम्ही तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, बॉलकडे पाहतायत, प्रॉपर जज केलं. शॉर्ट मिडचे क्षेत्ररक्षक शरद कोंडाळकर यांनी पकडलाय, झेल आणि संपवलाय. करण मालुसरेचा खेळ. करण मालुसरे मैदानाच्या बाहेर जातात, एक युवा खेळाडू आहेत. ताकद वापरायची होती या फटक्यावरती, नजाकत भरपूर होती, फटका फसला आणि क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीयेत. 126 धावा ठोकणाऱ्या संघाला अगदी कमी धावसंख्येवरती रोखण्याचं काम केलंय सन स्पोर्ट्स या संघाने. 23 धावा, धावफलक अगदी स्थिरावलाय, गतावलाय, मंदावलाय, संत गतीने पुढे चाललाय. अजित बडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन बॉलचा खेळ अजून बाकी आहे. अजित बडे वाईचे खेळाडू आहेत. वेग भरपूर होता, बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होती. डॉट बॉल. शेवटचा बॉल, चांगली गोलंदाजी राहिली अतुल चव्हाण यांची देखील. वेग भरपूर होता, क्लासिकल स्ट्रोक खेळलेत, हवा चेंडूला तिच्या सोबतीने घेऊन जाईल. स्टेट हिटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आदळलाय. यूज हिट शेवटच्या बॉल वरती मिळाला षटकार. 6 धावफलक आता धावलाय, पुढे जाऊन पोहोचलाय. 29च्या घरामध्ये 29 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या नंतर. चार गडी आतापर्यंत बाद झालेत. कराड फायटर संघाची सध्या धुरा सांभाळत असताना आपण जर का पाहिलं तर अजित बडे एक षटकार लगावलाय. धागेदोरे आता त्यांना सांभाळावे लागणार आहे, चांगली बॅटिंग त्यांना करावी लागणार आहे, मोठा धावफलक उभारावा लागणार आहे. कारण की या सामन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बॅटिंग करताय ते भरपूर महत्वाचं आहे. या अगोदर तुम्ही प्रचंड मेहनतीच्या जोरावरती संघाला टॉप 6 मध्ये घेऊन आलात, परंतु इथे तुम्हाला अजून संघर्ष करावा लागणार आहे, अजून मेहनत करावी लागणार आहे. जरी हा सामना कमी धावसंख्येवरती थांबला तरी सुद्धा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, कारण की या अगोदरचा सामना सांगून गेलाय कोणताही धावफलक इथे सेफ नाहीये, कोणताही टार्गेट सेफ नाहीये. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगतदार होत चालले आहेत. लो स्कोरिंग मॅच असो, हाय स्कोरिंग मॅच असतो, दोन्ही सामने अगदी तिखट होत आहेत, काटाकीर लढत होत आहेत. चुरशीचे सामने सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत, कारण की करो या मरो नॉकआउट मॅचेस. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मेहनत इथे करावीच लागणार आहे, संघर्ष करावाच लागणार आहे. संघर्षामधून वाट शोधत असताना तुम्हाला काटे, दगड, धोंड याच्यावरती पाय ठेवावा लागणार आहे. तिथून होणारा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. सुशांत शिंदे आयकॉन खेळाडू दाद्या.
अखंड वायू विभागाचा एक सुपर ने डुप्पर खेळाडू, चॉईस खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे सन स्पोर्ट्स या संघाचा. मागील सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना सुशांतने मात्र संघाला विजय मिळवून दिला. सामनावीराचा किताब त्याने मिळवला. या मॅच मध्ये कशा पद्धतीने प्रथम गोलंदाजी करतील क्षेत्ररक्षक त्यांनी निवडले. टॉस जिंकल्यानंतर आमंत्रित केलं कराड फायटर्स या संघाला बॅटिंगसाठी. कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, काय माइंडसेट असेल. वेग भरपूर होता, आडव्या बॅटने फटका खेळले, बॉल निघून जाईल मिड विकेटला सीमा रेषेच्या पल्याड. 6 धावा, षटकार. फुलटॉस बॉल होता परंतु समाचार नाही घेऊ शकले. एक सिंगल या बॉल वरती स्ट्राइक रोटेट केली जाते. चेक, थँक्यू सो मच. टॉस साठी अर्णव स्पोर्ट्स अभय 11 टीम आणि एपी स्वामी समर्थ टीम दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा. काही महत्वाचा सरबार आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेत आहोत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर चेंडू स्पॉन्सर केले गेले उद्योजक सन्माननीय अर्जुनदादा गोळे साहेब यांचा सन्मान आम्ही करत आहोत. अर्जुनदादा विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय पंकजदादा वाडकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेणार आहे. हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय पंकजदादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. व्यासपीठावरती आपण पाहिले तर आमचे उद्योजक सन्माननीय आदरणीय अर्जुनदादा गोळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर केले गेलेत. अर्थातच त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर स्पर्धा असते. एक आयोजक ते आहेत, एक उद्योजक ते आहेत. या स्पर्धेसाठी महत्वाचा हात त्यांचा राहिला. थँक्यू सो मच. त्याचबरोबर विनंती करेल बाळगोपाळ मित्र मंडळ सन्माननीय आदरणीय नंदकुमारजी शेटे साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय पंकजदादा वाडकर साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मनापासून आभार आपलंही. थँक्यू सो मच. त्याचबरोबर बाळगोपाळ मित्रमंडळ सन्माननीय नंदकुमारजी शेटे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय. नंदू शेटे साहेब थँक्यू सो मच दादा आपण उपस्थित राहिलात. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय प्रशांतजी शिंदे साहेब देखील उपस्थित राहिलेत. आदरणीय प्रशांतजी शिंदे साहेब आपणही या आपलाही सन्मान आपण करत आहोत. हे सर्व सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. हे संघ मालकांचं आहे. आपल्या मनापासून आभार. आदरणीय सन्माननीय प्रवीणदादा लकडे साहेब मी विनंती करेल आपणही या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय प्रवीणदादा लकडे साहेब आपलाही सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर एक संघ मालक आपण पाहिलं तर म्हणून या स्पर्धेचा महत्वाचा सन्मान पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोबत सातत्याने ताकदीने उभं राहणार हे नाव अर्थातच आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा निलेश दादा कोळसकर साहेब यांचा आम्ही संघ मालक म्हणून खऱ्या अर्थानं क्रिस्टल ट्रॉफी देऊन त्यांचे आभार व्यक्त करत आहोत.
आदरणीय प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे घेतला जातोय. संघ मालक खऱ्या अर्थानं आपण खूप महत्वाचे आहात. या स्पर्धेसाठी जोडलेले संघ मालक त्या सर्वांचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कर्तव्य आहे आणि संघ मालकांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. ज्योती इंटरप्राइजेस त्यांचा व्यवसाय त्यांचा आपण पाहिलं तर फर्म आहे. ज्योती इंटरप्राइजेस ट्रान्सपोर्ट आणि ज्योती इंटरप्राइजेसच्याच नावानं पोलादपूर संघ खेळतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेन दोस्ती 11 32 शिराळ टीम या संघाचा देखील आपण सन्मान संघ मालक म्हणून करत आहोत. अर्थातच शंकरदादा मोहिते साहेब रामभाऊ यमकर साहेब यांचा सन्मान इथे घेतला जातोय. तो सन्मान विजय रेटरेकर आपण पाहिले तर स्वीकारतील. थँक्यू सो मच. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. श्री काळेश्वरी 11 संघाचे ओनर अर्थातच संघ मालक मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय संतोष दादा मोरे साहेब विनंती करेल आपण या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. दादा या श्री काळेश्वर स्कोर आपण सांगायचा आहे. 56 धावा धावपलकावरती. आणि त्याचबरोबर महत्वाचा सन्मान यंदा आपण पाहिलं तर श्री काळेश्वरी संघ 11 खेळला थोडासा कमी राहिला, हारला नाही, थोडासा कमी राहिला. अर्थातच या संघाचे सर्व संघ मालक सर्वात पहिल्यांदा अखंडबाई अध्यक्ष सन्माननीय भैया साहेब म्हणजे आदरणीय निलेश दादा भोसले साहेब, आदरणीय पंकज दादा वाटकर साहेब आणि सन्माननीय प्रवीण दादा वाटकर साहेब यांचा सन्मान विनंती करेल शिवाजी द बॉस आपल्या शुभ हस्ते आणि हा संपूर्ण सन्मान इथे घेतला जाईल. आपण सर्वांनी या आदरणीय भैया साहेब आपण या, आदरणीय पंकज दादा आपण या, आपल्या सर्वांचा सन्मान इथे केला जातोय. हे सर्व सन्मान भैया साहेब आणि पंकज दादा युवा नेते वाई तालुक्यातील युवा नेते अर्थातच पंकज दादा त्याचबरोबर भैया साहेब आपण पाहिलं तर त्यांचाही सन्मान इथे केला जातो. आणि अगदी भैया साहेब गावी जरी असले तरी कॉन्टॅक्ट त्यांचा प्रत्येकाशी राहतो. शिवाजी द बॉस यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट राहतो. स्पर्धा कशी आहे कशा पद्धतीने खेळवता आणि स्पर्धेसाठी आम्ही नेहमी आहोत. आणि हे जे 3 मित्रपरिवार आहेत ते शिवाजी जाधव सोबत आपण पाहिले तर खूप लहानापासून हे सगळे जोडलेले आहेत आणि आजही एवढ्या मोठ्या स्टेजवरती सगळेजण आपण पाहिले तर ताकदीनं आपण पाहिले तर उभे आहेत. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचा सहभाग आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वादाचे हात आहेत म्हणून स्पर्धा यशस्वी आहे. दादा थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉससाठी अर्णव स्पोर्ट्स अभय 11 आणि AP स्वामी समर्थ टीम आपण तयार राहायचं आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय संतोषदादा वाटकर साहेब त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या राहुल दादा बनगे साहेब यांचा आभार व्यक्त करेल कारण की अर्थातच आमचे सन्माननीय नामदेव शेठ सनस साहेब असतील किंवा राहुल दादा बनगे साहेब असतील यांच्या माध्यमातून विजेता संघाच्या संघ मालकाला आपण पाहिलं तर बाईक देण्यात येणार आहे. आणि आदरणीय संतोषदादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पाणी स्पॉन्सर केलं आहे. कॉमेंटेटर आम्ही पुन्हा दादा तुमच्याकडे येतो. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचं सहर्ष असं स्वागत. आडव्या बॅटने फटका प्रतिमे बॉल इथे निघून गेलाय. लॉंग ऑनला सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या षटकार ठोकलाय. निलेश वीरच्या बॅट मधून हा फटका येतोय. कमी गतीचा बॉल होता, गती परिवर्तन केलंय. हा बॉल नाही समजलेला, निघून गेलाय सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 68 धावा धावपलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावामध्ये.
फटका अप्रतिमे जागेवरून खेचून मारलाय. हा देखील बॉल हाती सापडणार नाहीये, शोधून आणावा लागेल. बॉल लॉंगॉनला सीमारेषेच्या पलीकडे झालाय फरार. पुन्हा एकदा निलेश वीरच्या बॅट मधून उत्तुंग भरारी घेणारा, गगनाला गवसणी घालणारा षटकार. 74 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल आहे आता. भरपूर धावा जमवल्या. कुठेतरी जरूर वाटलं होतं सुरुवातीला की हा सामना लो स्कोरिंग होणार की काय, परंतु चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये जी धावा यायला सुरुवात झाली आहे, धावांचा पाऊस पडला. चला जास्त वेळ घेऊ नका दादानो प्लीज. शेवटचा बॉल आहे. 74 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा गती परिवर्तन केले. फलंदाजापासून थोडासा लांब ठेवला होता हा चेंडू. शेवटच्या बॉलवरती मिळाली एक सिंगल. 75 धावा धावपलकावरती आणि 76 धावांचं लक्ष आहे. आता 76 धावा बनवायच्या आहेत सन स्पोर्ट्स या संघाला. चेंडू असणार आहेत त्यांच्याकडे 30. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो अर्णव अभय स्पोर्ट्स. आदरणीय सन्माननीय नंदूदादा शेटे साहेब, सन्माननीय प्रशांत दादा, त्याचबरोबर प्रवीण दादा, आपल्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस घेऊन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यानंतरच्या मॅच क्रमांक 3चा टॉस घेतोय. एपी स्पोर्ट्स म्हणजे आई पद्मावती स्पोर्ट्स श्री स्वामी समर्थ टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अर्णव स्पोर्ट्स, असे 2 टीम्स आमच्या सोबत आहेत. कॅप्टन या टॉस साठी. येस कॅप्टन या. मगदुम दादा. येस मगदुम आपण या टॉस साठी. सगळे खेळाडूच्या मॅचेस एक गाव अकराच्याही चालू आहेत इकडे तिकडे, आणि त्यापर्यंत आपण टॉस करून घेऊयात दादा. महत्वाची मॅच आहे, लक्षात घ्या. टॉस खूप महत्वाचा असेल. छापा काटा कॉल आहे, देऊयात एपी स्पोर्ट्सला. छापा कॉल आहे, टॉस आहे छापा. येस टॉस जिंकलेला एपी स्पोर्ट्स. प्रवास आतापर्यंत सुपर 6 पर्यंत येऊन पोहोचला. एक पाऊल दूर आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. सगळा अंदाज तू बघितला. मागील मॅच जयराज वाडकरनं जवळपास आणली, म्हणजे चेसिंग होते या मॅच मध्ये. धावा 100, 112 धावा चेस होतात, 107 धावा चेस होतात. टॉस जिंकला, निर्णय महत्वाचा. नक्की आम्ही फिल्डिंगच घेऊ. फिल्डिंग घेण्याचा निर्णय. तीच विनिंग टीम खेळेल का काही चेंजेस बघायला भेटतील आम्हाला? तीच खेळेल. संघ मालकाबद्दल काय बोलशील? कसं संघ मालक, मॅनेजमेंट कशी राहिली टीमची? संघ मालक तर तसे आमच्या जावळीचेच आहेत आणि फुल फ्रीडम आहे आम्हाला. काय प्लेयरांना प्रेशर वगैरे नाही, फुल फ्रीडम आहे. तुझ्या संघ मालकाबद्दल मला ऐकायला आवडेल की संघ मालक आणि मॅनेजमेंट ज्या पद्धतीने अक्षय कदम तुमच्या टीमचं मॅनेजमेंट संपूर्ण पाहतोय, कशा पद्धतीने राहिले संघ मालक? संघ मालक नेहमी सपोर्ट करतात, बिंदास खेळायला सांगतात. मजा येईल मॅचला? हो नक्कीच. पैसा वसूल फूर? हो नक्की नक्की. थँक्यू सो मच. जास्त वेळ मी घेणार नाहीये. ऑल द बेस्ट. टॉस जिंकला एपी स्पोर्ट्स ना. ते वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पण यानंतरची ती मॅच आहे. आताच्या इनिंग मध्ये आपण पाहूयात मॅचचं हलतं बोलतं खेळतं चित्र. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. चला लगेच मैदानावरती उतरा. कराड फायटर्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 75 धावांचं भलं मोठं लक्ष. आता कशा पद्धतीने पाठलाग करतील सन स्पोर्ट्स संघाचे फलंदाज. 30 बॉल मध्ये पाठलाग करायचा आहे 75 धावेंचा. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय सुरुवातीला कुठेतरी योग्य आपल्याला दिसून येत होता, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये जी धावा यायला सुरुवात झाली, अक्षरशः एक स्टेबल धाव रन स्कोर बोर्ड आपल्याला जरूर बघायला मिळाला. आणि त्यानंतर या मॅच मध्ये येणारी मजा देखील आपल्याला दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळेल. चला लगेच जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्या कराड फायटर्स टीम. वँगवाले क्रिकेट क्लब महिंचे एक अष्टपैलू खेळाडू सुरेश कुंभार नाना आपलं सहर्ष असं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 मध्ये.
टॉप 6च्या मॅचेस सध्या मात्र चालू आहे आणि यानंतर एक महत्त्वाची मॅच होईल. त्यानंतर येईल टॉप 3 म्हणजे सुपर 3 मध्ये आपण पाहिलं तर महत्त्वाचं अगदी बॉल आउट आणि ती एक वेगळी मजा आहे सुपर 3 मध्ये बॉल आउटची. कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सुपर 3 म्हणजे टॉप 3 मध्ये होणारा बॉल आउट हा एक प्रेक्षकांसाठी एक वेगळी रंजक भूमिका असेल की कोणती टीम बॉल आउट करेल, पुढच्या फेरीमध्ये जाईल, कोणत्या टीम मध्ये मॅच लागेल. मात्र ही मॅच महत्वाची आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश सरांकडे आपण जाऊयात, दत्ता सरांकडे, डीडी सरांकडे जाऊयात. अप्रतिम असा चेंडू आपण पाहिला तर समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार आलाय. आपण जर पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये एक षटक जर मैदान आलं नसतं ना तर धावसंख्या जरूर 90च्या आसपास गेली असती. ते एक मैदान षटक आपण पाहिलं, अप्रतिम असं मैदान षटक. आणि आपल्याला ओमसाई MTCच्या माध्यमातून ते षटक ओमसाई MTCच्या साईडवर आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय शेट म्हात्रे यांनी ते स्पेशली एडिट करून आपल्याला साईडवर टाकलंय. तिथे जाऊन नक्कीच वर्षानुवर्षानंतर देखील घाडगे गोलंदाज राजेश घाडगे आपल्या येणाऱ्या पिढीला देखील दाखवू शकतो. पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आहे. आता मात्र वाईचा विराट कोहली अपील केली आहे आणि अपील मात्र पंचांनी पंच 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 आशाभूत नजरेने पाहिलं आहे जरूर, मात्र ती फेटाळली आहे. पंचांनी ती अपील फेटाळली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी, षटकार, सिंगल, डॉट अशी 3 चेंडूंची कहाणी. अपरकट बॅडमिंटन मधील कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कामाला वाईचा विराट कोहली म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण विशाल चोरगी मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. चॉईस खेळाडू आणि आयकॉन खेळाडूची ही जोडी सन स्पोर्ट्स या संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतीये. अप्रतिम अशी जोडी, A1 जोडी सन स्पोर्ट्स या संघाची मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आपण जर पाहिलं तर सुपर 6ची लास्ट मॅच होईल, त्यानंतर बॉल आउट होईल टॉप 3 टीम मध्ये. ऑन साइडला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. अप्रतिम अशी फलंदाजी, पाहत राहावं आणि त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडावं अशी फलंदाजी विशाल चोरगे. गोलंदाज देखील कमी नाहीये, गोलंदाज देखील सौरभ कमबॅक करेल का? कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या कराड फायटर्स या संघाच्या माध्यमातून 126 धावा आल्या होत्या. मात्र तुम्ही काल काय केलं हे विसरून जा. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात, शून्यातून सुरुवात करावी लागते. पहा, क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल चोरगे नाम तो सुनाई होगा सांगतोय,
मागचा पाय थोडासा बँड केला आणि त्याचा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ओमसाई MTC च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. तेवीस धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. महागडं असं षटक सौरभचं पाहायला मिळत आहे. 75 धावांचा पाठलाग करत असताना 23 धावसंख्येवर. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे, वारंवार आपल्याला सांगण्यात येत आहे. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय मोरे. KSK मधील वारसोळे देव या संघातून 1 गाव 11 क्रिकेट खेळणारा अक्षय मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी त्याची कालच्या दिवसात आपण पाहिली. वेग आहे, वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आहे. मात्र समोर पाहिलं ना तर फलंदाज सुशांत शिंदे दाद्या आणि दुसऱ्या बाजूला विशाल चोरगे आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. स्लिपमधून आपण पाहिलं तर निलेश पन्हाळे काहीतरी संदेश देत आहेत गोलंदाजाला. क्षेत्ररक्षण इथे नाही, इथे खेळाडू ठेव. सकाळपासून एकमेकांचा गेम मात्र बसून मैदानाच्या बाहेर पाहिलं. कोणता खेळाडू मॅन टू मॅन मार्किंग जरूर केले असेल कराड फायटर्स या संघाने आणि त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असा चेंडू, क्रिकेटमधील अस्त्रशस्त्र क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी होतीये चूक आणि अशा महत्वाच्या मॅचेसला चुका करून चालणार नाहीये. अक्षरशः पाहिलं तर 2 पायांच्या मधून चेंडू गेलाय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा आल्यात. गोलंदाजी चांगली चालली आहे, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाही आहे. क्रिकेटमधील अस्त्रशस्त्र, ब्रह्मास्त्र, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, बुंद्यामधला चेंडू म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये आपल्या, तोच चेंडू हाताळला गोलंदाज अक्षय मोरे. अप्रतिम अशी गोलंदाजी. KSK मधील वारसोळे देव 1 गाव 11चं क्रिकेट खेळत असताना खेळतो. पुन्हा एकदा अप्रतिम अशी गोलंदाजी, बुंदा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव आपल्याला घेताना, मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल आणि सुशांत. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले, तीनही देखील अचूक टप्पा आणि अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय मोरे अप्रतिम अशी गोलंदाजी. पहा प्रत्येक चेंडूवर सांगितलं जातं इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे दे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. एक धावासाठी धाव करावे लागतील, कारण मैदानाच्या आतमध्ये एक धाव सोन्याच्या भावामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. रणजित पवार यांचं कौतुक करूयात. काय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. अप्रतिम असा झेल संपलाय. विशाल चोरगेचा खेळ. विशाल बॅक टू द डगआउट. अजय शेलार अप्रतिम अशी कॅच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे.
कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर बॅक टू बॅक अर्धशतक आपल्याला अजय शेलार याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आज मात्र कुठेतरी शांत ठेवला अजय शेलारला. चला थोडंसं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम कराड फायटर्स आपल्याला विनंती करतो आपण थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. या मैदानावर पाहिलं ना तुम्ही 110 धावा करा 105 धावा करा कोणतीही धावसंख्या डिफेंडेबल नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर टॉप 6ची पहिली मॅच एका बाजूला चौनेश्वर 11 आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक रणवीर फायटर्समध्ये जी मॅच झाली ना अप्रतिम अशी मॅच झाली. शेवटच्या चेंडूपर्यंत कळलं नाही की कोण विजयी होईल. मात्र कंपल्सरी चेस या स्पर्धेच्या नियमामुळे की काय सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स वॉरियर्स संघ हा विजय ठरला होता. संघ मालक त्या संघाचे असतील अनिल बागल साहेब आणि आयकॉन खेळाडू निखिल जाधव, चॉईस खेळाडू गणेश सुरेश शिंदे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण. यस नो वेच थांब. कॉलिंग खराब पहा एस टी रक्षक सतीश डेटे आले काय सतीश डेटे परतले काय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळालं. डीजे चेतन आपण पाहतोय ऑपरेटरच्या भूमिकेत. आणि आज जर पाहिलं तर शिवदादा यांच्या तालमीत तयार झालेला चेतू आज अप्रतिम असं चेतन डीजेचं वादन करताना. आणि आज डीजे आदवेचा आज हॅपी बर्थडे आहे आणि त्याला आपण पुन्हा एकदा देऊयात वाढदिवसाच्या शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ मांढरे हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. सोमेश्वरवाडी गावाचा सितारा. सोमेश्वरवाडी अनेक जागी हा संघ खेळतो ना त्यावेळेस जगन्नाथ मांढरे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. अजून देखील करण गोलंदाजी मार्कवर करण मालुसरे. उतर की खाली जाऊन देऊन येत की परत आला असता एवढ्या वेळात. 18 चेंडू 48 ची गरज. काय घडेल काय बिघडेल मॅच मध्ये. येणारे 18 चेंडू सांगून जातील कोणता संघ असेल टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ. 18 चेंडू 48 ची गरज. करण मालुसरे गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर सुशांत शिंदे दाद्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला जगन्नाथ मांढरे आणि गोलंदाजी मार्कवर करण मालुसरे. 18 चेंडू 48 ची गरज. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर ऑन साइडला दिलाय बिरकावून सी मारेशी पार षटकार या डीजे चेतन. कॅचेची संधी कॅच होईल का. क्षेत्ररक्षण जरूर तैनात केलं होतं. कॅच सुटल्यानंतर लगेचच थ्रो आलाय. निलेश वीर
मॅच मध्ये दंगत आली आहे. एक धाव जिथे कॅचची संधी होती, विकेटच्या ची संधी होती तिथे मात्र कॅच सुटली आहे आणि मॅच मध्ये रंगत आली आहे. जीवदान मिळालं आहे सुशांतला. 16 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. जेवढे डॉट होतील तेवढे फायदेशीर असेल. कराड फायटर्स तर जेवढे चौकार षटकार येणार तेवढे फायदेशीर ठरतील. ती म्हणजेच पुन्हा एकदा कॅचची संधी जरूर होती. निलेश वीर कुठेतरी चुकी करतात. या मोक्याच्या क्षणी चुका करून चालतील का? अशा चुका किती महागात पडू शकतात. कॅच छुटा बॉलर का दिल टूटा असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल आपण पाहिला गेलं तर ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. उंच पुरा जात असताना मात्र हा बॉल निघून चाललाय. षटकारासाठी 6 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. सन स्पोर्ट्स दोन्ही संघांमधली ही लढत सुपर 6चा सामना आपण पाहतोय. दुसरी मॅच सुरू आहे आणि या आपण पाहिला गेलं तर आता येणारं समीकरण आपण जर पाहिला गेलं तर 14 बॉल मध्ये आता 34 धावांची गरज आहे. मॅच बनली. मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र बॅटरच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय सुशांत शिंदे आणि सुशांत शिंदेच्या बॅटमधून षटकार आलाय. कमबॅक करावा लागेल गोलंदाज करण मालुसरे. ओहो थांबायला नाव घेत नाहीये. आला तसा पाठवला. इट्स अ ह्यूज हिट. इट्स अ माइटी. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर डीमार्टच्या दिशेने. सलगचा दुसरा 2 ऑन अ रो सिक्सर. दोन बॉल वरती 2 मोठे प्रहार आलेत. कमबॅक केलंय. आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना बॅटर पाहायला मिळतोय सुशांत शिंदे. दाद्या व्हॉट अ मॅच यार. सुपर 6चा थरार. सुपर 6ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत परंतु या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 3 षटकार केसनचा कारनामा केलाय. पुढचा बॉल करण मालुसरे पुढे आला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिक सोडून जाणारा बॉल परंतु आता नशिबाचा चौकार. आधीच कर्जबाजारी त्यात उचना शेजारी. जिथे व्हाईट बॉल आला आणि तिथे विकेट किपर स्लिप तैनात होती त्याने देखील लाईन केली. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल निघून चाललाय. 4 धावा येत आहेत. नशिबाचा चौकार आलाय. व्हाईट बॉल प्लस चौकार टीमच्या खात्यामध्ये 5 धावा. टीमची धाव संख्या 53. वॉट अ मॅच. काय मॅच बनली आहे. आता समीकरण 13 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 23 धावा. 13 चेंडू 23 धावांची गरज. 13 चेंडू 23 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. जबरदस्त कमबॅक बॅटिंग करणारी टीम सन स्पोर्ट्स मात्र करत असताना मात्र पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला मात्र करड फायटर तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. उंची जास्त लांबी कमी आणि अखेर काळ मिळाली करणला विकेटची हमी. बॅटर आउट आणि आता निष्ठेचा अगदी श्वास घेतलाय. मोकळा श्वास त्याने घेतलाय. जिथे महत्वपूर्ण विकेट होती विकेट आली त्यानंतर मात्र आता मोकळा श्वास घेतलाय गोलंदाज करण मालुसरेने. कारण ही विकेट भरपूर महत्वाची होती आणि या विकेट मागे अगदी आपण पाहायला गेलं तर शस्त्र तंत्र मात्र वापरण्याचं काम मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतलं. जाडं विलला आणि जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिलं तर तिथे करण मालुसरेने मात्र करून दाखवलंय कमबॅक. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणाला प्राचारण केलं जाईल. समीकरण आपण पाहायला गेलं तर आता येणारे बॉल 12 आहेत आणि 12 बॉल मध्ये करायचे 23 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. 50-50 सामना मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं सन स्पोर्ट. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर कराड फायटर. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत पाहतोय. टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या बाजूने मात्र होतोय. कारण ही डू और डाय सिच्युएशन आहे. करो या मरोची मॅच आहे. सुपर 6 दुसरा सामना पाहतोय. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी मात्र दोन्ही संघ
सज्ज असताना मात्र पाहायला मिळतात. 12 चेंडू 23 समीकरण, 23 धावा, 12 चेंडू शिल्लक आहे. टीम मीटिंग बोलवली गेली आहे. मिडल ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर करंडे चांगलं षटक हाताळलं, परंतु आता अजय शेलारला मात्र प्राचारण केलंय. याही गोलंदाजाकडे मात्र अनुभव आहे. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे, परंतु आता ही मॅच डू अ डाय सिच्युएशन आहे आणि त्याचमुळे की काय 4थ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी मात्र आता अजय शेलार मात्र प्राचारण केलंय. पाहूयात येणारे बॉल 12 बॉल मध्ये आता करायचे 23 धावा, परंतु समोर आपण नवीन बॅटर आपण पाहायला गेलं तर सतीश गाडगे, माफ करा राजेश गाडगे, जगन्नाथ मांढरे मागील मॅच मध्ये अगदी चमकलेला तारा, चमकलेला खेळाडू या मॅच मध्ये कारनामा करून दाखवेल का कमबॅक करून दाखवेल टीम कराड फायटर संघ. अजय शेलार पहिला बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक 4, 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवताय. संडे आहे, फंडे आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होते. 12 चेंडू 23 धावांची गरज. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक थोडंसं फंगलिंग पाहायला मिळतं. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये चपळाईने 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. प्रत्येक धाव ही या संघासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी आहे आणि त्यासाठी मात्र धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 बॉल आता 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सन स्पोर्ट्स की कराड फायटर टॉप 3 मध्ये मात्र जाण्यासाठी मात्र हा संघ मात्र पाहायला मिळतोय. येस, 11 बॉल 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू 21 धावांची गरज. पुन्हा एकदा करण, हो समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड, वेगाने निघून चाललाय. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नव्हता, वेगाने बॉल, विकेट फास्ट आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि फेकून दिला समोरच्या. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पीएमपीएल येतोय चौकार. जबरदस्त हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अक्कूट टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत बॉलला पाठवलं. गॅप देखील मोठा होता. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न भरपूर हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. तिथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्यात. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. आता टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 61. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 9-15चं समीकरण मध्ये आत पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल अजय, जगन्नाथसाठी फिरला, फिरकी घेतली, गिरकी देखील घेतली आणि गरकन फिरवलाय. डीमार्टच्या दिशेने बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग येतोय हा जगन्नाथच्या बॅट मधून नाद करणारा षटकार. जबरदस्त. परत एक वेळा मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नहीं, मैं ठोकेगा. आणखीन एक ठोकलाय. बिग 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 हिट. षटकार. मॅच मध्ये कमबॅक केलंय या वाघाने. षटकार आलाय. आता गोलंदाजी करणारी टीम कराड फायटर हेच म्हणत असेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. विकेटच्या शोधामध्ये ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. संयमाचं क्रिकेट खेळलं जाते आहे. सी कॉर्नर मध्ये रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी चांगली आहे. जबरदस्त जबरदस्त. कॅच ड्रॉप झाली. कॅच भरपूर महत्वाची होती आणि
कॅच ड्रॉप झाल्यानंतर ज्या पद्धतीने मात्र सन स्पोर्ट्सने मात्र कमबॅक केलंय ना, भरपूर महत्वाचं होतं. 6 बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे. अतितडीची मॅच बनली आहे. 6 चेंडू, स्लॉगिंग षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक कोणाकडे दिलं जाईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता आयकॉन वरती चॉईस खेळाडूवरती मात्र स्वतः कॅप्टन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहावं लागेल आता. जबाबदारी आहे संकटाच्या वेळी मात्र ज्या वेळी गरज असते ना त्या वेळी मात्र असा कारनामा करून दाखवलाय राजू कंक यांनी. समोर जर पाहिलं ना तर जगन्नाथ आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. 6-2चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हलक्या त्याने मात्र खेचून काढण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आहे. नॉन सेकंड एंडला रनआउट. येस रनआउट होतोय. ज्याच्या पाठमधून षटकार चौकार येत होते त्याला मात्र माघारी धाडलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मॅच संपली नाहीये. मॅच रंगतदार होते. सुपर 6चा सामना मगाशी देखील आपण पाहिलं शेवटच्या बॉल पर्यंत गेला. परंतु या मॅच मध्ये करो या मरोची मॅच, डू ऑर डाय, कंपल्सरी चेस या मॅचचा समीकरण. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आहे तशी कंपल्सरी चेसिंग आहे. शरद कोंडाळकर कॅप्टन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना काही काळ मात्र क्रिकेट पासून थोडासा दूर होता. परंतु त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने शरद कोंडाळकरने कमबॅक केलाय ना, भरपूर चांगलं कमबॅक. सातत्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. टीम बांधणी चांगली राहिली आहे सरस स्पोर्ट्स या संघाची. परंतु आता समोर एक मोठं आव्हान आहे, एक कडवं आव्हान. राजू कंक, येणारे 5 बॉल आणि 2 धावांची गरज. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. कॅच महत्वाची आहे. कॅच होणं महत्वाचं आहे. ओहो माय गॉड, मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये. राजू संभाजी कंक, तो देखील थांबायला नाव घेत नाहीये. तो देखील सांगतोय हो मी आहे ना, तोपर्यंत मॅच मी जिवंत ठेवणार, आपल्या संघाला मात्र विजेत्या दिशेने घेऊन जाणार. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. अतितटीचा सामना, काय मॅच रंगली आहे. 4 बॉल आता 2 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सुपर 6 आणि या सुपर 6 मध्ये अतितटीचे सामने मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. चार बॉल 2 धावांची गरज. चार बॉल 2 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 सुपर 6 चा थरारक चित्तथरारक सामना. 4 चेंडू 2. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. ओहो, इथे काय घडलंय. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. हलक्या हाताने मात्र ढकलून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तिथे काय घडलंय आणि ही विजयाची धाव बहुतेक आली आहे आणि हा सामना मात्र इथे जिंकलाय टीम सन स्पोर्ट्स या संघाने आणि टॉप 3 मध्ये दाखल होणारा मात्र दुसरा संघ ठरतोय सन स्पोर्ट्स. अर्थातच संघ मालक मात्र पाहायला मिळत आहेत गणपत शेठ सनस. जबरदस्त मॅच राहिली. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना मात्र पाहायला मिळाला
आणि या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र कमबॅक केलं, थोडंसं कराड फायटर कडनं चुका झाल्या, कॅचेस भरपूर सुटल्या, क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं गफलत झाली आणि त्यानंतर मात्र सामना पूर्णपणे सन स्पोर्ट्सच्या बाजूने झुकला. जिथे आपण पाहायला गेलं तर कॅचेस भरपूर सुटल्या, कॅचेस महत्वाचे होत्या. शेवटच्या मुवमेंटला येऊन आपण पाहायला गेलं तर एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराड फायटरने केला होता, परंतु तोडीस तोड उत्तर दिलं ते म्हणजे सन स्पोर्ट्स या संघाने. हार्ड लक टीम कराड फायटर, खूप चांगला खेळ राहिला आणि